ऐरोली मुलुंड रोडवर रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे कार अपघाताची गंभीर घटना समोर आली आहे। मुलुंड येथील सागर गावकर हे आपल्या मित्रासोबत कामावरून घरी जात असताना त्यांच्या महिंद्रा एक्सयूव्ही कारच्या बोनेटवर अचानक लोखंडी हाईट बॅरिकेड कोसळला। या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। ही घटना ऐरोली सेक्टर 5 येथील ॲक्सिस बँकेसमोरील परिसरात घडली। संबंधित ठिकाणी रात्रीच्या वेळी लोखंडी हाईट बॅरिकेड्स काढण्याचे काम सुरू होते। विशेष म्हणजे हा मार्ग रात्री मोठ्या वाहनांच्या वर्दळीचा असतानाही रेल्वे प्रशासनाने कोणतेही सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा सुरक्षिततेची व्यवस्था केली नव्हती। तसेच या कामासाठी रबाळे वाहतूक विभाग यांची कोणतीही पूर्व परवानगी घेण्यात आलेली नव्हती अशी माहिती मिळाली आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जेसीबी चालक बॅरिकेड्स खाली उतरवत असताना त्याचा पट्टा अचानक सटकला आणि लोखंडी बॅरियर थेट कारच्या बोनेटवर कोसळला। यामुळे कारचे मोठे नुकसान झाले। घटनास्थळी कार्यरत असलेले रेल्वे पोलीस कर्मचारी कृष्णा मीना आणि त्रिवेंद्र सिंग यांच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। दरम्यान रबाळे एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधित रेल्वे प्रशासन आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरतीये।